गेले 42 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली नाही आहे। सातत्यानं आंदोलनं, सातत्यानं सर्वच मंत्र्यांना निवेदनं देऊनसुद्धा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा कुठंतरी सकारात्मक विचार होतोय अशी चित्र जे तयार झालं होतं ते आता कुठं पूर्णत्वाला जाईल असं वाटत नाही। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची हद्दवाढ अतिशय महत्त्वाचा विषय आहे। परवाच सत्तेमध्ये असलेल्या एका नगरविकास मंत्र्यांच्या नेत्याने, कोल्हापुरातल्या नेत्याने सांगितलं की कोल्हापूर शहरची हद्दवाढ झाली नाही तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालू। अतिशय हास्यास्पद विधान आणि लोकशाहीला घातक असं विधान आहे। मला या नेत्यांना सांगायचं आहे आवर्जून, जर तुम्हाला कोल्हापूर शहरच्या हद्दवाढीची तळमळीनं प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या नेत्यांच्या दारात, नगरविकास मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये, कार्यालयात ठाण मांडून बसा आणि जोपर्यंत ही हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला परत येऊ नका, अशा पद्धतीचं आव्हान मला कोल्हापूरकरांच्या वतीनं करायचं आहे। माननीय या शहराचे आमदार राजेशजी क्षीरसागर सर यांनी खात्रीनं सांगितलं आम्ही हद्दवाढ करू, पण जर आपण निवडणुकीचे जर नियम बघितले तर निवडणुकीपूर्वी 6 महिन्यापूर्वीच ही हद्दवाढ होणं अपेक्षित होतं आणि आत्ता जर हद्दवाढ करायची म्हटलं आणि त्याच्यामध्ये प्रभाग रचनेचा आदेश निघाला तर हद्दवाढ होणार नाही। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नगरविकास मंत्र्यांनी म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरकरांना आश्वासन दिलं होतं की आम्ही हद्दवाढ करू। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः क्षीरसागर साहेबांनी आश्वासन दिलं होतं मी आमदार झाल्या हद्दवाढ करून दाखवणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला हद्दवाढ करता येत नसेल तर तुम्ही कोल्हापूरकरांच्या समोर राजीनामा ठेवावा, असंही आवाहन मी त्यांच्यासमोर करत आहे। मला या निमित्तानं एकच गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते हे एका बाजूला हद्दवाढीच्या बाजूने दिसतात, तर कोल्हापूर शहरच्या बाहेरचे राजकीय पक्षांचे नेते या हद्दवाढीच्या विरोधात दिसतात। नेत्यांनी एक भूमिका घ्यावी आणि ती भूमिका आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचवून हद्दवाढीचा प्रश्न कायमचा सोडवावा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।